श्री गणेशाने सत्ययुगात कश्यप ऋषी व अदिती यांचे पोटी महोत्कट विनायक या नावाने जन्म घेतला व देवांतक आणि नरांतक नावाच्या राक्षसांचा वध केला. त्रेतायुगात उमेच्या पोटी जन्म घेतला, त्याचे नाव गुणेश. त्याने सिंदूर नावाच्या दैत्याचा विनाश केला व मयुरेश्वर नावाने प्रसिद्ध झाला. द्वापार युगात पार्वतीने चंदनाच्या लेपाद्वारे गणेशाची रचना केली. मग त्याच्यात प्राण फुंकले, त्याला जिवंत केले. मातेने एक दिवस स्नानापूर्वी दारासमोर पहारा देण्यास गणेशाला सांगितले. थोड्या वेळात भगवान शिव तेथे आले, तेव्हा गणेशाने त्यांना अडवले, आत प्रवेश करू दिला नाही. भगवान शिवांनी त्याला ओळखले नाही, मला प्रवेश देत नाही म्हणून रागाने त्यांनी त्रिशूळाने गणेशाचे मस्तक उडवले. तेवढ्यात पार्वती माता बाहेर आली. तिने हा आपला पुत्र आहे, मी ह्याला निर्माण केले असे सांगितले व त्याला जिवंत करा असा आग्रह धरला. त्यावेळी शिवाने आपल्या गणांना चारी दिशांना पाठवले व ज्याला जो प्राणी पहिला दिसेल त्याचे मस्तक छाटून आणण्यास सांगितले. गणांना पहिला प्राणी हत्तीचे बाळ म्हणजे बाळ गज हा दिसला. त्यांनी त्याचे मस्तक छाटून ते आणून दिले. शिवांनी ते मस्तक आपल्या दैवी शक्तीने गणेशाच्या धडावर चिकटवले व त्याला प्राणदान दिले. अशा रीतीने गणेश हा गजानन म्हणजे गजाचे आनन म्हणजे मुख असलेला अशा नावाने प्रसिद्ध झाला.